गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला मंडळ, तरुण मंडळ सर्वांनी एक एक झाड लावायचे। गुंडीचं पाणी जिथं पडतं तिथं झाड लावायचं। माती ओढून घ्या, झाडांना पूर्ण माती ओढा, व्यवस्थित बुजून घ्या। कार्यक्रम व्यवस्थित चालणार आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं आवरगाव नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे। ड्रोनचा कॅमेरा महिलांकडे वळवायचा। महिला मंडळाला विनंती, महिला मंडळ झाडावरती करून दाखवायचे। सगळ्यांनी झाडावरती करा, झाडावरती करा। खूप सुंदर झाड लावा चालू करायचे का जाधव साहेब? 1 मिनिट त्यांना शूटिंग घेऊ द्या। झालं का 30 सेकंद? ह्या पुढच्या 2 लाईनी आहेत बघा, पुढे उभा राहिला शेवटपर्यंत 2 लाईनी, त्यांनी खाली बसा आणि त्यांनी झाडं लावा। पुढच्या 2 लाईनी, 2 लाईनी फक्त मागच्या उभा राहा, समोरच्या 2 लाईन लावा, बाकी उभा राहा, व्यवस्थित शूटिंग घ्या। गुंडीपाशी लावायचं, गुंडीपाशी पाणी जिथं पडतंय ना तिथं लावा, जिथं पाणी तिथं लावा। झाड लावायचं बरं का, मध्ये जातो आणि कॅरी बॅग काढून लावा। मध्ये एक मिनिट, मध्ये या ना। बाकीच्या बाजूला सरकार महिलांना फक्त माती लावलं म्हणजे बुजून टाका, नाही पाहिजे बुजून टाका, पूर्ण पिशवी बुजून टाका। त्याला रिग लावा, मातीची जबरदस्ती माती चौकडली माती घ्या, चौकडली माती घ्यायची, अशी माती घेऊन लावा। घरात गेला इकडे बघा, मऊ माती वाडा, इकडे येऊन नका मऊ माती वाडा। विजय असो, विजय असो। तू सुरू करा, झाला सुरू। पण आता कुठं जाऊ का? या सगळे कर या झाड लावून घ्या, आपल्याला झाड लावा, बघा झाड लावा, लावा झाड लावा, लावा बसा। नाही नाही नाही, आता शाळेचे विद्यार्थी घ्यायच्यात ना, थांबले नाही। उभा राहा तुम्ही, शाळेचे विद्यार्थी उभा राहा, शाळेचे विद्यार्थी उभा राहा, सगळे शाळेचे विद्यार्थी। आता जशा अवस्थेत आहेत तसेच बसा, जशा अवस्थेमध्ये आहे नका महिला मंडळ। मॅडम पळा लवकर, ये इकडे लाईन कर, सुनू बाई का झाड दिली, सुनू बाई का झाड दिली, पुढे सुनू तुझ्या हातात, ए सोने झाड तुझ्या हातात, झाड नाही, त्याला उठू नका, मायला उठू नका, जागर बसवा।
अमरराव, तुम्ही एक झाड घ्या ना. एक झाड घ्या ना तुम्ही. काय करायचंय, अगोदर ती पलीकडची शेवटची लाईन घ्या. शेवटचे साहेबांची खुर्ची रिकामी, अधिकारी गायब. इथून घ्या. ते सरपंच, त्या महिला, हे विद्यार्थी, शिक्षक. हा सरपंच लावा, चला लावा ना. इथं अलीकडे नाही नाही, या झाडापाशी आहे इथं, ते झाड हा इथं घ्या. नुसती माती सर झाड घ्या इकडे बघा कॅमेरा. इकडला सीन आता कुठून अँगलला मारा, दुसऱ्या अँगलला जवळून मारा. एक मिनिट माझ्याकडे. हा चालू राहू द्या. बसा साहेब. इकडे बघा. मॅडम, एक गुणकी विद्यार्थी तयार करा. आपण शेवटला जातं कार्यक्रमाला वाटतं. उभा राहा सगळे. चला या. हा, उभारा घ्या ना, घाला आता आणला. संक्रांतीला कसं आपण व्यवसायाला जातो तसं उभा राहा ना. घ्या, ओके. बाजू पूर्ण शूट घ्या अगोदर. सांगतो. तुमचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा, तालुका सांगा. आज 1000 झाडं वृक्षारोपणाची सुरुवात आता आम्ही केलेली आहे. त्या संदर्भात माहिती सांगा. बाकी कुणाला बोलायचं असेल तर यांच्याकडे द्या, त्यांच्याकडे द्या. 2 झाले ना, कळलं? ठीक आहे. डन करा तुम्ही. माझं नाव रोहिणी बंशी जगताप, राहणार आवरगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड. आमच्या इथे मुख्यमंत्री पंचायत राज विकास याच्यामधून ग्रामपंचायतच्या वतीने 1000 तासामध्ये फळझाडांची लागवड आम्ही केलेली आहे. त्याच्यातून आम्हाला खूप मोठा आनंद आणि गावाला भरपूर फळांचा फायदा होणार आहे. आणि पूर्ण गावातील महिलांचा 1000 महिलांनी पूर्ण झाडाची लागवड केलेली आहे. बोला अजय. बोला. ऐका ना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज बोला. नाव सांगा. नमस्कार, माझे नाव अमृता किशोर जगताप, राहणार आवरगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड. आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेमध्ये अंतर्गत आम्ही 1000 वृक्षांची लागवड केलेली आहे. आणि त्यामध्ये संपूर्ण गावातल्या महिलांनी सहभाग घेतलेला आहे. याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे. धन्यवाद. आता तुम्ही काय एक बाईट राहिली, 2 बाईट नमस्कार, माझं नाव शीतल अविनाश जगताप, राहणार चला, आवरगाव, तरुण मंडळ, तालुका चला. धारूर, जिल्हा बीड. आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आवरगाव मार्फत स्मशानभूमी या ठिकाणी 1 तास 1000 वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. आवरगाव ह्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतं आणि आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. ग्रामपंचायत मार्फत विविध उपक्रमांतर्गत आज हा वृक्ष लागवडीचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व गावकरी, महिला, पुरुष, शाळेचे, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सर्वांनी सहभाग घेऊन इथं फळझाडांची वृक्ष लागवड केलेली आहे. ही वृक्ष लागवड करून आम्ही यांचे संवर्धन करू, जोपासना करू असे आश्वासन देऊ आणि इतरांनी सुद्धा हा संदेश घेऊन सर्वांनी वृक्ष लागवड करावी अशी अपेक्षा. धन्यवाद.
ठीक आहे, ओके. पंचायत राज अभियानांतर्गत तसेच आवरगावकर सेवाभावी संस्था आवरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं यापूर्वीही आवरगाव मध्ये बरेचसे उपक्रम झालेले आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, हिमोग्लोबिन चाचणी असेल, असे अनेक उपक्रम या ठिकाणी या समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत व आवरगावकर सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत पार पडलेले आहेत. आणि आज हा एका तासामध्ये 1000 वृक्ष लागवडीचा हा आज एक नवीन उपक्रम आपल्या या ठिकाणी संपन्न होतोय. आज या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा. त्यांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी वृक्ष लागवडीचा तो संपूर्ण झालेला आहे. परंतु या ठिकाणी यथोचित सत्कार व मार्गदर्शनाचा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा सन्मान करण्यासाठी मी आवरगावचे आदर्श सरपंच अमोल भैया जगताप तसेच आदर्श ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी दादांचा या ठिकाणी सन्मान करावा. धन्यवाद सरपंच साहेब. यानंतर धारूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धन्यवाद. तसेच दीपूदादा नकाते तसेच भगवान काका नकाते या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष धारूर नगर परिषद यांचा सन्मान या ठिकाणी भगवान काका नकाते तसेच दिलीप दादा नकाते यानंतर बाबळे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी कोंडीबा काका नकाते तसेच रविदादा जगताप यांना अशी विनंती करतो की त्यांनी बाबळे साहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी समोर या. या ठिकाणी विस्तार अधिकारी पंचायत समिती धारूर यांचा सन्मान या ठिकाणी रविदादा जगताप तसेच कोंडीबा काका नकाते हे या ठिकाणी करत आहेत. यानंतर भीमराव जाधव साहेब मुख्य सोनू जगताप यांना अशी विनंती करतो की त्यांनी भीमराव जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत या ठिकाणी जाधव साहेबांनी आम्हाला आवरगाव मध्ये येऊन खूप असं मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी सोनू जगताप तसेच अशोक सुरवसे हे करत आहेत.
धन्यवाद। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा उपाध्यक्ष महादेव शिंगारे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी बाळासाहेब झोंबाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी महादेव शिंगारे सर यांचा सन्मान करावा। धन्यवाद। यानंतर धारूरचा बुलंद आवाज यशवंत अण्णा गायके यांचा सन्मान करण्यासाठी मी कल्याण काका नखाते यांना तसेच राहुल नखाते ग्रामपंचायत सदस्य राहुल नखाते आणि कल्याण काका नखाते यांना अशी विनंती करतो की त्यांनी यशवंत अण्णा गायके यांचा सन्मान करावा। यानंतर कल्याणराव आबूज माजी सभापती जिल्हा परिषद बीड यांचा सन्मान करण्यासाठी मी गोविंद शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आबूज साहेबांचा सन्मान करावा। धारूरचे शहराध्यक्ष डॉक्टर मयूर सावंत साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी दिगंबर साखरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी मयूर सावंत साहेबांचा सन्मान करावा। दिगंबर साखरे। यानंतर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक बालाजी चव्हाण पहाडीराजे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनोददादा नखाते आणि बाळूमामा शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी बालाजी चव्हाण यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे। चला पटपट जरा मनोजदादा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक बालाजी चव्हाण पहाडीराजे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। धन्यवाद। यानंतर नुकतीच झालेली नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष 20 आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 11 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। लक्ष्मणरावजी शिरसट साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी शामराव थोरात यांना अशी विनंती करतो की लक्ष्मण शिरसट यांचा सन्मान करावा आणि यांच्यासोबत परमेश्वर तिडके यांना अशी विनंती करतो की त्यांनी लक्ष्मण शिरसट यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे। हा सन्मान पूर्णतः त्यामध्ये आवरगाव पांगरी पिंपरी तांदूळवाडी यांच्या या धारूर तालुका ग्रामीण भागासहित या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा नगरसेवक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। पूर्णतः ग्रामीण भाग या ठिकाणी सत्कारासाठी आलेले आहेत। धन्यवाद। यानंतर सय्यद शाकीर सर यांचा सन्मान करण्यासाठी मी अनंता घुगे यांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन यांचा या ठिकाणी सन्मान करावा। अनंताजी घुगे गांजपूरहून या ठिकाणी आलेले आहेत।
चिंचपूर अनंता घुगे या ठिकाणी सय्यद शाकीर सर यांचा सन्मान करत आहेत. यानंतर अबेज कुरेशी साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी भगवान पाटोळे यांनासाठी शेख गफार सर यांचा सत्कार करण्यासाठी मी गणेश सौंदरवाल आणि भगवान पाटोळे यांना अशी विनंती करतो. नाही का आलेत ना गफार सर यांचा सत्कार या ठिकाणी गणेश सौंदरमल व भगवान पाटोळे हे करत आहेत. यानंतर नितीन भैया शिंगारे यांचा सन्मान करण्यासाठी मी बालासाहेब बापकर व बालासाहेब मायकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन नितीन भैया शिंगारे यांचा सन्मान करावा. नवनिर्वाचित नगरसेवक नितीन भैया शिंगारे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर हरुण सरांचा सन्मान करण्यासाठी मी नवनिर्वाचित नगरसेवक हरुणभाई यांचा सन्मान करण्यासाठी मी नवनाथ नकाते यांना अशी विनंती करतो की त्यांनी दत्ता जगताप समोर येऊन सन्मान करावा. रोहन भैया नकाते आणि दत्ता जगताप यांना अशी विनंती करतो की समोर येऊन त्यांनी सन्मान करावा. यानंतर सुधीरजी शिंगारे यांचा सन्मान करण्यासाठी अनिल नखाते यांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन सुधीरजी शिंगारे यांचा सन्मान करावा. तसेच रतनभाऊ जगताप यांना सुद्धा मी सन्मानासाठी बोलवतोय. सुधीरजी शिंगारे यांचा सन्मान करण्यासाठी अनिल नखाते अरुण नखाते यांनी सन्मानासाठी समोर जायचंय. अरुण नखाते तसेच रतनभाऊ जगताप सुधीरजी शिंगारे यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत. चोखाराम बापू गायसमुद्र यांचा सन्मान करण्यासाठी अजित बाप्पा जगताप यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन चोखाराम बापू गायसमुद्र यांचा सन्मान करावा. तसेच प्रतीक नखाते आणि बाप्पा जगताप यांना अशी विनंती करतो की त्यांनी चोखाराम बापूंचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर गणेश सावंत यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रमोद सोळंके सरपंच अंजनडव यांना अशी विनंती करतो त्यांनी समोर येऊन नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद गणेश सावंत यांचा सन्मान करावा. तसेच राजेभाऊ लाखे यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन गणेश सावंत यांचा सन्मान करावा. संजय फावडे यांचा सन्मान करण्यासाठी मी बाप्पा चव्हाण चोरांबा यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन संजयजी फावडे यांचा सन्मान करण्यासाठी मी पुढे बोलवतो. संजय फावडे यांचा सन्मान बाप्पा चव्हाण करत आहेत. सुदर्शन अण्णा सोळंके यांचा सन्मान करण्यासाठी मी जयराम नखाते यांना अशी विनंती करतो की सुदर्शन अण्णा सोळंके यांचा सन्मान करावा.
सुदर्शन अण्णा सोळंकी यांचा सन्मान जयराम नखाते तसेच गणेश जाधव हे या ठिकाणी करत आहेत. चला चला जयराम पुढे ये. उद्योजक गणेश जाधव आणि जयराम नखाते यानंतर सुनीलजी कावळे पत्रकार सुनील कावळे यांचा सन्मान दत्ता थोरात पांगरी या करतील. शेषराव नखाते ग्रामसेवक साहेब यांनी सुनीलजी कावळे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. पलीकडे पलीकडे सुनील गावळे तिकडे तिकडे. यानंतर सूरज कोमटवार यांचा सन्मान करण्यासाठी आसोल्याचे सरपंच महादेव चोले तसेच आवरगाव ग्रामपंचायतचे सदस्य बालाजी नखाते यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन सूरज भैया कोमटवार यांचा सन्मान करावा. यानंतर नगरसेवक सचिन जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी सुरेंद्र नखाते आणि सुनील लोखंडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन नवनिर्वाचित नगरसेवक सचिन जाधव यांचा सन्मान करावा. या ठिकाणी जाधव साहेबांचा सन्मान होतोय. यानंतर विक्की चव्हाण यांचा सन्मान करण्यासाठी मी मच्छिंद्र तिडके साहेब व श्रीकृष्ण साखरे यांना अशी विनंती करतो यांनी समोर येऊन विक्की चव्हाण यांचा सन्मान करावा. यानंतर सुजित वैरागे नवनिर्वाचित नगरसेवक सुजित वैरागे यांचा सन्मान ऍडव्होकेट काजगुंडे साहेब करतील. काजगुंडे साहेबांना अशी विनंती करतो यांनी समोर येऊन सुजित भैया वैरागे यांचा सन्मान करावा. यानंतर मिथुन गायसमुद्रे यांचा सन्मान करण्यासाठी मी मनोज नखाते ग्रामपंचायत सदस्य व किशोर थोरात तांगरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन मिथुनजी भैया गायसमुद्रे यांचा सन्मान करावा. या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत विजयी झालेल्या सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सन्मान ग्रामीण भागाकडून या ठिकाणी होतोय. यानंतर भल्या भल्यांचा विरोध पत्करून त्यांना पराभूत केलं असे प्रवीणजी
गायके यांचा सन्मान करण्यासाठी मी सचिन थोरात तसेच संदीपानजी तोंडे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रवीणजी गायके यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना विनंती करतोय. आज पत्रकार ना, आज ग्रामीणचे यानंतर परमेश्वर मी मनोजदादा जगताप यांना अशी विनंती करतो की त्यांनी परमेश्वरजी तिडके यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर दिवे मराठीचे धारूर तालुका प्रतिनिधी संदीपानजी तोंडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी शिवाजी सोळंके तसेच अरुण नखाते यांना अशी विनंती करतो की त्यांनी पत्रकार संदीपानजी तोंडे साहेब यांचा सन्मान करावा. पिंपरी चिंचवड ICI बँकेचे मॅनेजर धैर्यशील सोळंके साहेब यांचा सन्मान करण्यासाठी अनिल खुले साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी सोळंके साहेबाचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी दैनिक कार्यारंभचे धारूर तालुका प्रतिनिधी सचिनजी थोरात साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी मयूर जगताप यांना अशी विनंती करतो की त्यांनी सन्मान करण्यासाठी समोर यायचे. सचिन थोरात यांचा सन्मान मयूर जगताप आणि अशोक शिंदे अशोक मामा समोर येऊन सचिनजी थोरात साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि शेवटचा सन्मान पत्रकार मनोजदादा जगताप त्यांना खंडूदादा असं म्हणून ओळखतो यांचा सन्मान भैरू नकाटे यांना अशी विनंती करतो त्यांनी समोर येऊन मनोजदादा जगताप यांचा सन्मान करावा. पत्रकार मनोज जगताप यांचा सन्मान ठिकाणी करत आहेत. आपण सर्वजणच आमच्यासाठी या ठिकाणी मान्यवर आहात, परंतु यदा कदाचित वेळेअभावी एखाद्या व्यक्तीचा सन्मान आमच्याकडून राहिला असेल तरी त्यांनी शब्द समूहाने त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. ग्राम विकास व पंचायत राज विभागाचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 1 तासात 1000 वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम, एक कौतुकास्पद उपक्रम या ठिकाणी ग्रामपंचायत आवरगाव हसनाबादच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आणि या कार्यक्रमासोबतच
धारूर नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या व जयसिंगभैया सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा घवघवीत यश मिळालेलं आहे. त्या सर्व नगरसेवक व उमेदवारांचं या ठिकाणी ग्रामीण धारूर कडून शहरी धारूरचं या ठिकाणी स्वागत सत्काराचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. असा हा दुग्ध शर्करा योग आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब आपल्या माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते असणारे दादा आज आपल्याला लाभलेले आहेत. दादांनी वेळ दिलेला आहे. परवा दिवशीच मी दादांना कॉल केला आणि मला शनिवारी वेळ पाहिजे म्हणलं. दादांनी 1 मिनिटामध्ये या ठिकाणी आपल्या आवरगावावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातर एका शब्दामध्ये त्यांनी लगेचच वेळ देऊन टाकला आणि दादा या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले. आपण तरी उशीर करतोय कार्यक्रमाला, कारण कार्यक्रमच असा आपला सविस्तर चालू आहे. सोबतच धारूर नगर परिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बालासाहेब जाधव आलेले, सर्व निवडून आलेले नगरसेवक, ग्रामीण भागातून आलेले सुदर्शन अण्णा परमेश्वरजी तिडके असे असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, शहराध्यक्ष गणेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष महादेव शिंगारे, सुधीरजी शिंगारे आणि नितीन भैया शिंगारे व सर्व त्यांचे सहकारी यांचं या ठिकाणी स्वागत आहे. ग्रामीण भागातून सर्व गाणपूर चितपूर पासून ते पार खोडस वाघोली आणि पूर्ण सर्कल मधून आलेले सर्व कार्यकर्ते, तालुका भरातून आलेले कार्यकर्ते, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. दादा, आवरगाव ग्रामपंचायतचे विविध उपक्रम या ठिकाणी चालू असतात आणि उपक्रमातून विकास हा आमचा ध्येय आहे. अनेक उपक्रम करत असताना आम्ही सहजच मध्ये शासनाने आम्हाला विचारलं की तुमच्या गावात किती कामं तुम्ही केलेत याची आम्हाला नोंद द्या. त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गाव ग्रामपंचायत आवरगाव हसनाबाद या ठिकाणी केलेल्या कामाची यादी त्यांना या ठिकाणी दिली. ती 1 मिनिटामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की आवरगाव हे आदर्श गाव का आहे, आवरगावचं नाव का घेतलं जातं आणि आवरगाव हेच का बीड जिल्ह्यातलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असणारं हे गाव, जिल्हास्तरीय विभागस्तरीय तर सर्व पुरस्कार आम्ही या ठिकाणी प्राप्त केले आहेत आणि आजपर्यंतच्या पुरस्काराच्या माध्यमातून 1 कोटी रुपये रक्कम आम्ही आजपर्यंत प्राप्त केली. गावाचा विकास करत असताना आपण पाहतो की गावाला एक भव्य प्रवेशद्वार आम्ही त्या ठिकाणी उभा केले दादा. सोबतच गावाला सुसज्ज अशी ग्रामपंचायत इमारत आम्ही उभा केलेली. गाव पूर्ण हागणदारी मुक्त केले. प्रत्येक घरासमोर शौचालय बांधकाम केलेलं आहे. गाव उकंडा मुक्त केले. गावामध्ये कसल्याच प्रकारचा दादा आम्ही उकंडा ठेवलेला नाही. खासगी उकंडा ही पद्धतच आम्ही गावातली बंद करून टाकली. पूर्ण गाव हे उकंडा मुक्त केले आणि ते झालं कशामुळं तर प्रत्येक घरासमोर सकाळी रविवार असला तरी खंड कसला न पडू देता घंटा गाडी ट्रॅक्टर तिथे पोहोचतं. सकाळी विविध असे गाणे लावत ते ट्रॅक्टर फिरतं. सर्व महिला बाहेरून ट्रॅक्टर मध्ये कचरा टाकतात आणि त्यामुळे गाव हे आमचं उकंडा मुक्त झालेलं आहे. तेच गाव कचरा मुक्त झालेलं आहे. कारण सकाळी 5 वाजल्यापासून आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी हे पूर्ण रस्ते स्वच्छ झाडून काढतात. बारीक जरी कचरा असला तर शेंगा वेचल्यासारख्या ते कचरा सुद्धा वेचून काढतात. कुठं कागद किंवा मेन कापड आमच्या गावामध्ये तुम्हाला दिसणार नाही. असं हे आमचं कचरा मुक्त गाव आहे. तेच गाव नाली मुक्त केले जाते. गावात पूर्ण प्रत्येक घर तिथं शोषखड्डा 100% शोषखड्डे केलेत. त्यामुळे गाव ते नाली मुक्त केले आणि सोबतच त्यांना अंतर्गत भूमी अंतर्गत नाले जोडलेले आहेत. त्यामुळे शोषखड्डा भरला तरी भूमी अंतर्गत नालीतून पुन्हा ते मोठ्या शोषखड्ड्यात पाणी जातं. अशी योजना आम्ही गावामध्ये या ठिकाणी केली. तेच गाव मच्छरमुक्त केले. सांडपाणी कुठेही कसल्या प्रकारचं उघड दिसत नाही. त्याच्यामुळे मच्छर निर्माण होण्यासाठी त्याला ठिकाणच नाही. त्याच्यामुळे गावामध्ये दुसऱ्या गावात जर तुम्ही गेलात तर अनेक मच्छराचा भोंगाट दिसत, पण आवरगावामध्ये संध्याकाळी या सकाळी या तुम्हाला मच्छर दिसणार नाही. त्यामुळे गाव हे मच्छर मुक्त केले. गाव फुंकी मुक्त केलेले. गावामध्ये अनेक ठिकाणी बेसिंग बसवले.
डबे बसवले आणि बेसिकला 24 तास पाणी ठेवलेलं. त्यामुळे गाव थुंकी मुक्त आहे. स्वच्छ गोळणा करून थुंकी करून त्यांना बेसिंग वापरता येईल. असं बेसिंग लावून गाव थुंकी मुक्त केले. गाव अंतर्गत 2500 वृक्ष लागवड केली. गावाच्या आत जर तुम्ही गेला तर त्या गावाच्या आतमध्ये 2500 झाडं लावली. त्यामुळे तुम्ही बगैर चप्पलचं जरी पूर्ण गावामध्ये फिरला तरी तुम्हाला कुठेही कसल्याही प्रकारचं पाय पळणार नाहीत आणि स्वच्छता असल्यामुळे पाय भरणार नाही. असं स्वच्छ आणि पूर्ण 2500 झाडानं असं पॅन्डॉल दिल्यासारखं नैसर्गिक पॅन्डॉल आम्ही गावामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. असे 2500 वृक्ष लागवड करून संगोपन केला. 30 फुटाचे झाड आहेत गावामध्ये. सोबतच गावाच्या शिवारात शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत तर्फे वृक्ष वाटप करून लागवड करायला लावून असे 9000 झाड म्हणजे 11 ते 12,000 झाड ह्या 1000 अगोदर आम्ही लावली. म्हणजे आता ह्या 1000 झाड असेल 13,000 झाड ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामपंचायत करून गावावर गाव या ठिकाणी लावण्यात आले. सोबतच गावातील मोठे वृक्ष जे आहेत दादा त्यांना सुंदर असे ओढते बांधकाम केले. तुम्ही कुठेही बसू शकता, कुठेही डबा सोडून जेवण करू शकता. असे झाडाच्या खाली आम्ही ओढते बांधले. शेकडो झाडांना ओढते बांधले. एखाद्या गावात गेलं तर एकाला दुसऱ्या झाडाला ओढता दिसेल परंतु शेकडो झाडांना ओढते आणि आळे बांधले. तेच गावातील अनेक जी नवीन झाडं लावतात त्यांना वीट बांधकामात आळे केले, त्याला कलर दिला आणि पाणी दिल्यामुळे त्या ठिकाणी ते सुंदर आणि पाण्यामुळे स्वच्छ दिसतं. तसेच गावातील सुसज्ज असं सार्वजनिक शौचालय व मुतारी उभा केले. कोणत्याही गावात गेला तर अनेक वेळेस अडचण येते. पाहुण्यांनाही शौचालयाला जाण्यासाठी उघड्यावर जा म्हणून सांगतात. त्या आगर सप्ताह असला मोठ्या प्रमाणात लोक येतात, कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्यावेळेस कुठे जायचं तर या ठिकाणी 2 ते 3 ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभा केले. तिथं मुतारी उभा केली आणि 24 तास पाणी त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करतो आणि आमचे कर्मचारी त्याची स्वच्छता कायमस्वरूपी सांभाळतात. त्यामुळे स्वच्छ असं शौचालय त्यांनी उभा केलं. तसेच गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी होमवर्क कक्ष उभा केला. गावातील ज्येष्ठ नागरिक जे रिटायर झाले, शेतातून पण रिटायर झालेत, काही नोकरीतून रिटायर झालेत, मग बसायचं कुठं? त्या ठिकाणी सावलीमध्ये व्यवस्थित बाकडे लावून खुर्च्या लावून त्यांना त्या ठिकाणी बसण्याची सुंदर सोय केलेली आणि ग्रामपंचायत टीव्ही लावला तर त्यांची इच्छा झाली तर टीव्ही पण बघत बसा. असं होमवर्क कक्ष आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केला. तसेच गावात सुसज्ज अशी ओपन जिम दादा आपणच आम्हाला दिलेली आणि ओपन जिम इतकी चांगल्या प्रकारे दादा आम्ही सांभाळली. ओपन जिमच्या इस्टिमेट मध्ये दादा तुम्ही बाहेरचा गुत्तेदार आला होता तर त्याला आम्ही 9 मशीनी आम्हाला त्यांनी दिल्या आणि मला म्हणलं की तुम्हाला काय खर्च आहे पैसे पाहिजे. म्हणलं पैसे किती मला त्याला म्हणलं अजून 5 मशीनी. त्याने मला 5 मशीनी अशा 13 ते 14 मशीनी मला ओपन जिमच्या बसून दिल्या. त्यामुळे पूर्ण प्रकारच्या मशीनी तो तुमच्या सिंगल बार डबल बार सहित त्यांनी गावामध्ये बसून दिला. त्याच्यामुळे ओपन जिम सुसज्ज आणि विशेष म्हणजे दादा त्याचा नट निघाला तर त्याच दिवशी आम्ही बसवतो. त्याचं पूर्ण मेंटेनन्स सांभाळायचं काम आम्ही करतो. अशा प्रकारे सोबतच आम्ही तरुण मंडळासाठी होम जिम केली. एका मोठ्या हॉलमध्ये जवळपास 9 ते 14 प्रकारचे वेगवेगळ्या मशिनरी, 100 डंबेल्स आणि वेगवेगळे वेट अशी होम जिम एक ठिकाणी आम्ही तरुण मंडळासाठी उभा केली. तेच गावात दादा तरुण मंडळासाठी होम जिम तर केलीच पण विद्यार्थ्यांसाठी वाचनालय पण आम्ही गावात उभा केलं. वाचनालय आहे त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व पुस्तकं त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध केली. लहान मुलांसाठी खेळणीयुक्त सुसज्ज उद्यान आम्ही गावात उभा केलं. लहान मुलांना घसरगुंडी, झोके असं सुसज्ज असणारं उद्यान पण आम्ही उभा केलं. खेळाडूंसाठी भव्य लाल मातीचं मैदान आहे खेळाडूंसाठी उभा केले गावामध्ये. कोणते तुम्ही कबड्डी, खो खो, क्रिकेट कोणतेही खेळ खेळू शकतात. सुंदर असं मैदान आहे. तालुकास्तरीय जी शालेय स्पर्धा असतात त्या सुद्धा आवरगावला घेतल्या जातात. गाव मैदान चांगलं म्हणून त्या ठिकाणी शुभ कार्यासाठी सभागृह, मंगल कार्यालय पण उभा केले. त्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये सर्वांना मोठमोठे कार्यक्रम जिथे लाख 50,000 रुपये सुपारी देऊन जितकं चांगलं वातावरण, चांगलं मैदान भेटत नाही ते आमच्या गावामध्ये एकदम फ्री मध्ये लोकांना भेटते. सोबतच दादा स्वच्छ व सुंदर असा हनुमान मंदिर परिसर पाहण्यासारखा केला आणि आता कळस्थळामध्ये आमचं मंदिर आले दादा. तुम्ही लक्ष दिलं तर अजून राहिलेला विकास होऊन जाईल. या ठिकाणी सुसज्ज असं सुंदर आणि स्वच्छ मंदिर परिसर तयार केला. महिलांसाठी राखीव सभागृह तयार केला.
महिलांनी आम्हाला अनेक वेळेस सांगितलं की तुमच्यासाठी पुरुषांसाठी हनुमान मंदिर आहे, तिथं सभागृह आहे, तुम्ही दिवसभर बसता तिथे गप्पा मारता. मग आम्ही महिलांनी अगर काही रिटायर आहेत त्यांनी नातरोडा घेऊन बसायचं कुठं, आम्ही वाटी वाईट बसायचं कुठं, गप्पा आणत बसायचं कुठं. मग त्यासाठी महिलांसाठी दादा तुम्ही दिलेलं एक सभागृह आम्ही राखीव केलं आणि नुसतं सभागृह केलं नाही, 35 लाख रुपये खर्चून त्या ठिकाणी आम्ही गणपती मंदिर उभा केलं. कारण नुसत्या सभागृहात महिला येणार नाहीत आणि त्यांचा आवडता देव कोणता आहे ते गणपती. त्यांनी जशी मागणी केली आणि गणपती मंदिर 35 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी उभा केले. आज महिला त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतात. तसंच दादा डिजिटल अंगणवाडी उभा केल्या, डिजिटल शाळा उभा केल्या, शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब केली, त्या ठिकाणी टेक्निकल लॅब केली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये शाळा आणि अंगणवाडी आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये दिसतं की आमचे शिक्षक शिकवतात का, आमचे विद्यार्थी चांगले बसल्यात का, अशा प्रकारचे या ठिकाणी 4 असे या ठिकाणी केलेलं आहे. तसे दलित वस्तीमध्ये जांभूळबाग फळबाग, दलित समाजाला या ठिकाणी जमीन नाही तर प्रत्येक दारात आम्ही फळ झाडं लावून दिले जेणेकरून त्यांना फळ खाता येत, फळ खायला भेटावे. मग दलित वस्तीमध्ये प्रत्येकाच्या प्लॉटवर 2, 4, 5 जेवढे जागा आहे तेवढे झाडं फळ झाडं लावून दिले, पण तुम्ही त्याचे मालक, सावली तुमचीच, फळं तुमची. अशा प्रकारचा उपक्रम घेतलेला आहे. सोबतच 1 हेक्टर जमिनीवर भव्य सार्वजनिक स्मशानभूमी. दादा ही जी स्मशानभूमी 1 हेक्टर परिसरावर, 1 हेक्टर परिसरावर पूर्ण सार्वजनिक स्मशानभूमी आहे आणि याला पूर्ण कंपाऊंड जाळी बसवली आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला जेणेकरून कसल्या प्रकारे त्रास होणार नाही. जामबाग आपण या ठिकाणी उभा केली 1000 झाडं. दादा तसेच या ठिकाणी सार्वजनिक स्वयंपाकघर उभा केलेले. स्वयंपाकाच्या अनेक अडचणी असायच्या कार्यक्रमाच्या, त्याचे सार्वजनिक स्वयंपाकघर उभा केले. त्या ठिकाणी लोक स्वयंपाक करतात, त्यांना भांडे उपलब्ध आहेत आणि कचरा होऊ नये म्हणून 1,500 ताट, 1,500 ग्लास स्टीलचे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्यांना पात्र आणि द्रोण आणि ग्लास सुद्धा आणायची गरज नाही असं त्या ठिकाणी नियोजन केलं. सोबतच दादा पूर्ण गाव हे आरो फिल्टरचं पाणी पिते. 100% गावाला आरो फिल्टरची सोय केली. 100% गाव आरो फिल्टरचं पाणी पिते. प्रत्येक घरासमोर सांडपाण्यासाठी नळ जोडणी केली, मुबलक पाणी सांडपाणी उपलब्ध आहे. तसेच सोबतच दादा प्रत्येक झाडाला व खांब्याला नंबरिंग केली. जेवढ्या गावात लाईटचे खंबे आणि झाड आहेत त्याला नंबरिंग केलेली. किती झाड आहेत, कोणते आहेत, कसे कोणत्या जातीचे आहेत, कोणते झाड आहेत, कोणत्या उपयोगाचे आहेत, हे सगळ्या त्याला पाट्या लावून. तसेच गाव दारू व गुटखा मुक्त दारू. तुम्ही म्हणता दारू गुटखा कसा मुक्त केला. आमच्या गावात कोणत्या टपरी किंवा किराणा दुकानावर गुटखा विक्री 5 वर्ष पण होत नाही आणि कुणी केला त्याला 5,000 रुपये दंड आहे. तेव्हा कुणीच गुटखा विक्री करत नाही. शक्तीनं त्या ठिकाणी ग्रामपंचायत याचे नियोजन करते आणि दारू तर मागेल्या 10 वर्षापासून आम्ही गावात कधी जिंकू दिली. एकमेव गाव जिथं दारू विक्री होतच नाही आणि दारूतून आला माणूस आला तर मांजरासारखा मागेल्या कडीकडीनं घरी जाऊन पटकन बसला पाहिजे. मंदिराकडे परिसरात दारू प्यायला माणूस कसला खेळ दिला जात नाही. त्याच्या घरी ताकीद दिली जाते, त्याला ताकीद दिली जाते आणि नंतर जर नाही जमलं तर दुसरा उपक्रम राबवला. त्याच्यामुळे गाव गुटखा आणि दारू मुक्त करून टाकलं. अशा प्रकारे वेगवेगळे काम केले जातात. तसेच शाकाहारी व व्यसन मुक्त धुलीवंदन साजरं करणारे एकमेव गाव. मागल्या 9 ते 10 वर्षापासून शाकाहारी व व्यसन मुक्त दुर्वड महाराष्ट्रामध्ये नोंद झाली की फक्त आवरगाव ग्रामपंचायत एकच ग्रामपंचायत शाकाहारी दुर्वड साजरी केली जाते. ते का केलं दादा, तर दुर्वडीला अनेक नवीन जसे गोरे पिकले का गोरे काय नाही असं नाही घे आजच्या दिवस काय नसते, पुन्हा पिऊ नको, आजच्या दिवस काय नसते, खा काय नसते, पुन्हा त्याला खाऊ नको. अशा प्रकारे आम्ही बघितलं की दरवर्षी 5-6 वाढ आले, 10-5 वाढ आले म्हणजे सणच बंद करून टाकायचं. बंद कसा करायचा तर सगळे एकावर बसवायचे, जाऊ द्यायचे ना गावाची भेट आणि चांगलं ह्याला खिचडी जेवण सगळ्या प्रकारचे फळ तिथं प्रत्येक प्रकारचे ते थम्सअप बिमसअप काय तुला पाहिजे सांग, फक्त शाकाहारी आणि निर्व्यसनी दुर्वड साजरी करायची 9 ते 10 वर्षापूर्वी राबवलं. तेच गावात मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी सुशोभीकरण केले. गावातील नदीवर वेगवेगळ्या प्रकारे बंधारे बांधलेले आहेत. तलाव गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शेती केली दादा. गावातील नदी नाले ओढे असं 11 किलोमीटर खोदकाम आम्ही केलं. 11 किलोमीटर खोदकाम केलं. अशा प्रकारचे वेगवेगळे काम करत असताना पूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणी खाली आणले जाते.
प्रत्येक शासकीय इमारतीला रेन हार्वेस्टिंग केले जाते. शोष खाद्यांना पर्याय व्यवस्था पूर्ण गावात नाली बंदिस्त नाली केली. प्रत्येक शेतकऱ्याला एकच दादा ग्रामपंचायत आहे की प्रत्येक शेतकऱ्याला दौंडी देऊन असा बिअरबार मध्ये बोलून बाजूला बोलून 2-5 घेऊन नाही, तर दौंडी देऊन पुरायला पाहिजे. प्रत्येकाला ज्याला पाहिजे त्याला विहीर, ज्याला पाहिजे त्याला शेततळ, अशा प्रकारचं. आणि घरकुल मागल्या 15 वर्षापासून माझे पूर्ण ग्रामस्थ इथे बसलेत. 1 रुपया कुणाचा घरकुलाचा गाव विहिरीचा दादा कधीच घेतला नाही आणि पुढेही घेणार नाही. त्याच्यासोबत दादा गावातील आंघोळीसाठी दादा गरम पाणी दिले. आता गावाला 4 ते 5 ठिकाणी गरम पाण्याचे सोलर बसवले आणि सकाळी 4 वाजल्यापासून तुट्टी चालू गरम पाणी येते. आता ते कशासाठी केलं दादा, तर महिलांचा वेळ जास्त करून गरम पाणी करण्यात, पाणी आणण्यात आणि ह्याच्यातून जातो. त्यांचा आर्थिक तिकडे विकास होण्यासाठी जर वेगळा वेळ देता यावा त्यासाठी गरम पाणी ग्रामपंचायत दिलं. त्यांच्या चांगल्या कामाला वेळ द्यावा. त्यामुळे सकाळपासून गरम पाणी चालू असतं. त्यांना हिटर चालू करायची नाही, चूल पेटवायची गरज नाही, झाडं तोडायची गरज नाही, फुकून जाळायची गरज नाही. अशा या ठिकाणी आम्ही गरम पाणी गावाला पुरवलं. गावात QR कोड बसवलं. प्रत्येक घराच्या समोर चौकटीला QR पाटी बसवली आणि त्याच्यावर त्यांना घराची दिशा, घर मालकाचं नाव, घर मालकाच्या मालकीचा फोटो, तुमची किती स्क्वेअर फूट जागा, तुमची घरपट्टी नळपट्टी किती, तुमच्या चौकटीवरच असं स्कॅन लावलं मोबाईलचं की दिसणार. आणि त्यामुळे पूर्ण लोक कर भरतायत चांगल्या प्रकारे. आणि बीड जिल्ह्यात पहिलं गाव आहे दादा QR कोड पाट्या बसवलं. बीड जिल्ह्यातलं पहिलं गाव. ते प्रत्येक घरावर, गावातील प्रत्येक झाडाला रंगरंगोटी केली दादा. प्रत्येक झाड 2,500 झाडाची गावात आहेत, त्याला तिरंगा कलर दिला. तेच गावातील विकास कामाचे फोटो गॅलरी तयार केली. गावातील पूर्ण दिशादर्शक फलक, कॉलनीचे फलक सगळे बसवले. गावातील चौकांना व कॉलनीना महापुरुषांची, संतांची नावं देऊन नाम फलक चांगले बसवले आहेत. गावातील सर्व महिलांना धोबी घाट म्हणजे धुणं धुण्यासाठी एक जागा तयार केली. सुंदर असे वड्डे बांधलेले आहेत. हौद पाणी भरला असतो. सगळ्यांना 24 तास इथे पाणी उपलब्ध असतं. धोबी घाटाची एक संकल्पना महाराष्ट्र शासनाने सुद्धा आमच्याकडून घेतली जात होती. त्या ठिकाणी धोबी घाट उभा केला. गावातील धोबी घाटावर 24 तास पाणी करू का बंद, थांबू. ठीक आहे दादा, मी फक्त 50 कामं सांगितली. 120 काम आहेत दादा सगळे माझे. सगळे 20 दादाकडे 120 कामं या ठिकाणी मी केलेले आहेत आणि ह्या कामातून गावाचा पूर्ण विकास केलेला. दिवशी बालासाहेबांनी आज या ठिकाणी शपथ घेतली की कधी शनिवार धरत नव्हतो, पण आजपासून शनिवार धरायचा. कारण की आज हे आवरगावच्या हनुमंताला आमच्या गावाच्या लोकांनी या ठिकाणी आमच्या भावांनी यांनी काय म्हणताला नवस केला होता की बाळासाहेब निवडून यावेत, तर निवडून आले तर पहिली आरती त्यांच्या हाताने करू आणि पेढे हे वाटप आणि पूर्ण गावाला फराळ पण आज या ठिकाणी गावामध्ये झाले. अशा प्रकारे विविध काम करत असताना दादा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं गाव हे असं विकसित व्हावं यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावे. आणि तसंच दादा कामं तुम्ही देत राहतात आणि आम्ही घेत राहतो, परंतु तरी विकास प्रक्रिया ही कधी बंद पडत नाही. दादा ह्या मशानभूमीला येण्यासाठी एक रस्ता आहे, पण तो मातीचा रस्ता आहे. त्यावर सिमेंट रस्त्याचं काम आपण द्यावं ही आपल्याला नम्र विनंती. आणि गाव ही दादा समोर दिसते ती नदी आहे, वान नदी, हे कंपाऊंडच्या बाहेरून वान नदी. वान नदीला अलीकडे हे मशानभूमी क्षेत्र आहे आणि गाव पलीकडे, म्हणजे मध्ये एक पूल असणं खूप आवश्यक आहे दादा. आणि पूर्ण गावाचं म्हणणं आहे की त्या मशानभूमीला जोडण्यासाठी एक पूल आणि सिमेंट रस्ता द्यावा. आणि गावातील अंतर्गत रस्ते व हनुमान मंदिराला कंपाऊंड जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ही अशी 4 कामं आमच्या गावाला द्यावेत. ही सर्व ग्रामस्थांची एक मुखान मागणी दादा, आणि आपण ती मागणी नक्की पूर्ण करा अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा दादा. मागून पाठीमागून नाव लिहिलं दादाचं तसं खूप प्रेम आहे आवरगावर. आवरगाव कुणाचं तर लगेच राजकीय हिशोबानं सर्वजण म्हणतात आवरगाव हे प्रकाशदादांचं गाव आहे. आणि खरंच मी छातीवर हात देऊन सर्वांना या ठिकाणी शब्दावर सांगतो की आवरगावचा पूर्ण विकास कोणताच नेता याच्यामध्ये नाही. शब्दावर सांगतो फक्त आणि फक्त प्रकाशदादाच्या ताकदीवरच आवरगावचा विकास.
आणि आता ही नगर परिषद दादा आपल्या ताब्यात आली, या ठिकाणी सर्व नगरसेवक आपले आलेले आणि या ठिकाणी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या मार्गदर्शनानं दादाच्या ताकदीनं या ठिकाणी आवागावपेक्षाही पुढे धारूरची नगर परिषद जावी ही मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. कारण तरुण आणि तडफदार सर्व नगरसेवक निवडून आले. नितीन शिंगारेचं कुणी म्हणायचं निवडूनच येत नाही, आपले निवडायचे समोरचे ह्याच्या मागे हात धरून लागलेत मुली सगळे. ह्याला पाडण्यासाठी 20 लाख खर्चायचे, 15 लाख खर्चायचे, पण नितीन भैया कसा निवडून आला त्याची त्याला माहिती. मला 15 दिवस अगोदर त्यांनी विचारत आहे आम्हाला म्हणले कसं होईल काय म्हणतात घर चर्चा म्हणलं नितीनची सीट जाती म्हणतो तुझी इथे. कारण तशी त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारानं फक्त स्वतःसाठी मतदान मागितलं होतं म्हणून मिथूनची सीट गेली, आता मिथूनची सुद्धा सीट गेली नसती. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सगळे नगरसेवक या ठिकाणी दादा लढले. सचिन जाधवचं शेवटलं तिकीट तुम्ही फायनल केलं. सचिन जाधव धाडीनं कामाला लागले आणि सगळ्यात जास्त लीड त्यांच्या जाधव आणि सावंत कुटुंबाचं ज्या ठिकाणच्या प्रभागात आहेत त्यांनी जास्तीत जास्त लीड या ठिकाणी दिली. दादा खंत वाटते फक्त पप्पू भाईची, पप्पू शिंगारे यांची, कारण शोरली सीट येणार ही आमची सगळ्यांची चर्चा होती तालुक्यावर. परंतु आमची त्यांची चर्चा झाली, आपल्या क्षेत्रातल्या त्यांनी विरोध केल्यामुळं त्या ठिकाणी ती सीट गेलेली आणि ते त्यांनीही मान्य केलं आणि पूर्ण तालुक्याला माहिती सीट कशी गेली. त्यामुळे त्याचा नक्की आपण विचार करावा ही तुमच्याकडून अपेक्षा. या ठिकाणी आपली नगर परिषद आली, आता दादा समोर जिल्हा परिषद आलेले आणि तालुक्यातल्या नव्हे तर पूर्ण मतदारसंघातल्या जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समित्या आपल्या ताब्यात कशा येतील याच्यासाठी पूर्ण कार्यकर्ते आणि नेते तसेच नगर परिषदेच्या लोकांचंही आपल्याला सहकार्य होणार आहे. कारण ग्रामीण भागातले लोक सगळे आपण बैठक घेतल्यापासून 8 दिवस रोज शहरामध्ये फिरत होते, पाहुणेरावला भेटत होते, प्रत्येकाला भेटत होते, सांगत होते, विनंती करत होते, हात जोडत होते आणि मला फोटो टाका इथं भेटलो तिथं भेटलो असे फोटो मला यायचे त्यांच्याकडून. या ठिकाणी तसंच उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या लागल्यानंतर शहरी भागातल्या सर्वांना माझी विनंती की तुम्ही हे गाव फिरून ज्यांचे संबंध आहेत मग ते पाहुणे असतील किंवा संबंधित लोक असतील त्यांच्याकडून सहकार्य करून तुम्ही वेळ देऊन आपले कसे पंचायत समिती जिल्हा परिषदचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आपण ताकद लावू. या ठिकाणी मीच बोलतोय आणि भरपूर वेळ घेतलेला आहे, त्यामुळं थोडं थांबतो आणि पुढील कार्यक्रमासाठी परत येतो. धन्यवाद भैया. यानंतर यशवंतांना गायके हे थोडक्यात विचार व्यक्त करतील. यशवंतांना अशी विनंती करतो, नाही शेवटी अध्यक्ष ठीक आहे, दादांना अशी विनंती करतो की त्यांनी बोलावं. यशवंतांना गायके. मुख्यमंत्री योजनेअंतर्गत आजच्या या सुंदर अशा वृक्षारोपण केलेलं आहे. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला माजलगाव, वडवणी आणि धारूर तिन्ही तालुक्याचे भाग्य विधाते असे तुमचे आमचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदनाने स्वागत करतो. आत्ताच सरपंच अमोल भैयाने जी यादी वाचून दाखवली मी तर थक्कच झालो. एवढी यादी आणि एवढ्या योजना त्यांनी शासनाच्या राबवून घेतल्या की आता बालाभाऊ आज माझी विनंती की आता ह्या योजना सगळ्या आपल्या धारूर नगर परिषद अंतर्गत धारूर शहरामध्ये राबवायला पाहिजे. खरोखरच आदर्श गाव आवरगाव हे बीड जिल्ह्यामध्ये नाही तर मुंबईला सुद्धा एकदा नाव निघालतं मंत्रालयामध्ये, तुमचं नाव निघालतं, तुमचा विषय निघालतं मंत्रामध्ये. तर खरोखरच अमोल भैयांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अशाच योजना या मतदारसंघामध्ये सर्वांनी अमोल भैयाचा आदर्श घ्यावा आणि पुढील या वृक्षारोपण असो ज्या गावातल्या ती यादी किती 100 का 150 120 योजना राबविल्या त्यांनी. आता ती मला सुद्धा एक जरा घेऊन जायला लागेल दारूला बालाभाऊला सांगायला. म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला दादा उपस्थित राहिल्याबद्दल अशाच योजना दादाने आमच्या धारूर नगर परिषद अंतर्गत
राबवाव्यात अशी दादांना विनंती करतो. आणि आता जास्त बोलायचं पण आता थोडक्यात अटकतो. भविष्यामध्ये सगळ्यांनी दादाला, कालच अजितदादा पवार यांना भेटून मंत्रिपदासाठी मागणी केलेली आहे. आणि आणखीन एक शिष्टमंडळ माजलगाव मतदारसंघातलं एक धनगर समाज शिष्टमंडळ मी स्वतः अजितदादा पवार यांच्याकडे घेऊन जाणार आहे. वडवणी, माजलगाव आणि धारूर तिन्ही तालुक्यातले ग्रामपंचायतले सरपंच, एक सदस्य, नगरसेवक आणि प्रमुख समाजामधले प्रतिष्ठित 50 लोकांचं शिष्टमंडळ मी मुंबईला घेऊन जाणार आहे की दादांना मंत्रिपद द्या म्हणून मागणी करण्यासाठी. खरोखरच दादा अंमलबजावणी टोपी घालून स्वागत केलं तुमचं. खरोखरच तुम्ही मला एक सुंदर साहेब सोळंके साहेबासारखा आज तुमचा चेहरा मला दिसतोय. आणि ज्या दिवशी अजितदादा पवार दादांना मंत्री करतील त्या दिवशी मी दादांचा टोपी घालून स्वागत मी या धारूर शहरामध्ये मोठा कार्यक्रम घेऊन मी स्वतः दादांचं स्वागत करणार आहे. आज सुंदरराव सोळंके साहेबांच्या रूपी म्हणजे दादांचा चेहरा मला असा प्रसन्न आणि एकदम असा एक वेगळा असा चेहरा मला दिसतोय. म्हणून अमोल भैयाचं टोपी घालून स्वागत केल्याबद्दल अमोल भैयाचं पण स्वागत करतो आणि दादाला पुढच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू आणि बहिणींनो, खरं पाहता अमोलजी सोबत राजकारणाच्या आधीपासून सगळ्या ओळखी आणि गावाचा विकास मी ऐकून होतो आणि एक वेळेस येऊन पण गेलो होतो. म्हणजे अंबाजोगाईला जात असताना मध्ये एक चक्कर मारली. मध्ये स्वच्छता सगळं व्यवस्थित दिसलं, क्लीन सगळं, कुठं काही नाही. तिथं सगळं बघितल्याच्या नंतर, हे 4-5 महिन्यापूर्वीचा विषय आहे तो, बघितल्याच्या नंतर मला असं वाटलं की खरा सरपंच असावा, खरा माणूस असावा, अमोल सारखा असावा. मला सांगा, राजकारणात यायचं कशासाठी यायचं असतं हीच आपल्या अजून लोकशाहीत बऱ्याच जणांना माहिती नाही. ग्रामीण मध्ये तुम्हाला सरपंच गावानं कशासाठी केलेलं असतंय, तुम्हाला निवडून का दिलेलं असतंय, बाकीच्या उमेदवारांना सुद्धा नगरसेवक असतात का दिलेलं असते, ही एक दृष्टिकोन असते या गावाचा की आपल्या गावाच्या मूलभूत गरजा असतात, गावाचा विकास असतोय, गावाचं नीटनेटकेपणा काय का असते हे मी म्हणतो. गावातल्या लोकांनी आता जसं केलंय का ग्रामीण मध्ये, जसं अमोल भैयानं आवरगावामध्ये केलंय, तसं आपल्या तालुक्यातल्या 50 गावांनी येऊन तिथल्या सरपंचांनी यांनी ते बघायला पाहिजे कसं केलंय, काय केलंय, असं अमोल भैयाला विचारायला पाहिजे. अडचणी असतात तर आपल्या आमदार साहेबांना विचारायला पाहिजे, त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे काय अडचणी आहेत, कशा निभवायच्या, गावाचा विकास काय करायचा. आता मी सुद्धा अमोल भैयाला म्हणलं ती यादी दादानी म्हणलं मला एक घ्यावं लागते म्हणलं यादी. ते आता त्याच्यातून बरंच काय शिकायला भेटलं. अमोल दादा शिकत 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 त्यानं सगळं PhD झाली त्याची समजा. आता आम्हाला शिकत शिकत धारूर मध्ये PhD करावं लागते आता, कारण आता गुरुच बनायचे आमचे अमोल दादा. या सगळ्या दृष्टिकोनातून हे सगळे काम करण्यासाठी मी दादांनी पूर्ण आश्वासने दिलेले आहेत. धारूरचं चांगलं जे आहे विस्तार, पुन्हा सगळा विकास, सगळं नीटनेटकेपणा, रस्ते, अजितदादांनी सुद्धा शब्द दिला, भाषणात दिला, बोलले. पण त्यांनी दादाला सुद्धा म्हणलेत आता त्या कामाला गती या, चालू करा. तर लवकरात लवकर धारूरचं आवरगाव करण्याचं मी प्रयत्न करेन आणि त्याच्यासाठी दादाचे आशीर्वाद आहेत, दोन्ही दादाचे आहेत आणि मित्रांकडून सगळेकडून, नगरसेवकांकडून आणि बाकीच्या सगळे मित्रांकडून बी सहकार्य, मार्गदर्शन भेटन आणि सगळं व्यवस्थित करण्यासाठी मी माझ्या पदाचा पूर्ण उपयोग घेईन. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर दादांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव हसनाबाद, त्याचप्रमाणे आम्ही आवरगावकर ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आज 1000 झाडं एका तासात लावण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम आणि त्या
उपक्रमाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम उद्घाटक म्हणून जाहीर करतो. या ठिकाणी आत्ताच ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केले ते बाळासाहेब जाधव, त्याचप्रमाणे आमचे यशवंतराव गायके, शहराचे अध्यक्ष मयूर सावंत, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, सगळ्यांचे नाव घेत नाही तर अजून वेळ जाईल, आणि जे म्हणजे प्रयत्न करून सुद्धा काही लोकांना अपयश या निवडणुकीमध्ये पत्करावं लागलं, परंतु त्याच्यामुळं आपला वरचा कॅन्डिडेट निवडून आला म्हणून त्यांचंही या विजयामध्ये तेवढाच वाटा आहे. म्हणून ते सर्व सन्माननीय पराभूत झालेले आमचे उमेदवार, आवरगाव येथील सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, शेतकरी बंधूंनो आणि संपूर्ण तालुक्यातून अमोल भैयांनी मला वाटतं की 2 कारणासाठी हा कार्यक्रम ठेवला. एक, ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा या गावामध्ये काय काम झालं याची माहिती व्हावी, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये करावं. आणि आत्ताच निवडणूक होऊन 4 दिवस झाले. बाळाभाऊला आणि सगळ्या नगरसेवकांना बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की आता आवरगाव हे एक आदर्श गाव झालं, आता धारूर हे एक आदर्श नगर परिषद करण्याचं स्वप्न आजपासून आपण त्याच्या प्रयत्नाला सुरुवात करतोय. आणि निश्चितच या ज्या काही उपक्रम त्यांनी प्रत्येक ठिकाणी राबवलेले, आम्ही पण कधी विचार केला नव्हता. असे धोबी घाटाची संकल्पना असेल, नागरिकांना गरम पाणी आंघोळीसाठी उपलब्ध करण्याची संकल्पना असेल, मुलांसाठी वाचनालय असेल, महिलांसाठी वेगळे सभागृह असेल, अशा अनेक उपक्रम त्यांनी आगळेवेगळे आपल्या गावामध्ये राबवलेले आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं आज 13,000 वृक्ष स्वतःच्या गावामध्ये लावण्याचा एक विक्रम त्यांनी केलेला आहे असं मी मानतो. कारण आम्ही म्हणतो लोकसंख्येप्रमाणे दुप्पट झाडं लावा, तिप्पट झाडं लावा, पण आवरगावकरांनी मला वाटतं की 7-8 पट झाडं या ठिकाणी 10 पट झाडं लावलेले. आणि म्हणून त्यांचं मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो. बंधूंनो, मी बऱ्याच वेळेला आवरगावला आलेले, त्यांचं काम मला प्रत्यक्ष बघता आलेलं आहे. अनेक कामाची उद्घाटन मीच केलेली आहेत. आणि निश्चितपणानं आता आवरगाव पासून धारूर तालुक्यातल्या इतर ग्रामपंचायतींनी या ठिकाणी मी गेल्या 35 वर्षापासून राजकारणात, समाजकारणात आहे. सरपंच आदर्श कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण जर मला दाखवायचं असेल आपल्या मतदारसंघात तर ते अमोल जगताप आणि आवरगावचं. कारण एकटा माणूस काही करू शकत नाही, गाव साथीला असावं लागतं, महिला माता भगिनीची साथ असावी लागते, तर गावाचा सर्वांगीण विकास होतो. आणि म्हणून निश्चितपणानं त्यांचं उदाहरण घेण्यासारखं आहे. इतरांनी आपापल्या गावात काही उपक्रम, जे आता प्रमुख सरपंच आहेत, अनेक गावचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी सुद्धा यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या गावात 125 उपक्रम आहेत त्यांचे, पण ठीक आहे, आपल्याला 5-25 काय राबवता येतील तेवढे तरी राबवा, एखाद दुसरा राबवा, त्याच्यापासून सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला आपोआप दापकर आहे तिथे चिंचपूरचे, ते पण असेच आहेत आक्रमक, जरा अमोल भैयासारखे. त्यांनी आपल्या गावाचं एक आदर्श गाव करण्यासाठी निश्चित प्रयत्न करावा. इतरही गावातल्या लोकांनी प्रेरणा घ्यावी. आज या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आलेला आहे, विशेषतः जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा, त्या सर्व अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि तुमच्यापासून खऱ्या अर्थानं अशा प्रेरणा जर प्रत्येक ग्रामपंचायतनी घेतल्या तर एक नवीन आदर्श या तालुक्यात निर्माण होईल. आणि मला निश्चित खात्री आहे की बालाभाऊ आणि त्यांचे नगरसेवक निश्चितपणानं हे सर्व काम समजून घेतील. त्यांना गुरु मानण्याचं काम केलेलं आहे. आता तर गुरुने शिष्याला जरा चांगली दीक्षा द्यावी आणि कामाच्या बाबतीत मार्गदर्शन करावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आता आम्हाला इथं जेवायचंय, त्याच्यामुळं मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की इथंच काहीतरी जेवणाचा कार्यक्रम आहे, परंतु या ठिकाणी नाश्त्याचा कार्यक्रम आहे, बाकीच्या जेवणाचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, तर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आवरगावकरांचं आणि आम्ही आवरगावकर या संस्थेचंही मनापासून
कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि जे काही कामं माझ्यावर सोपवलेत आता अमोल भाईंनी त्यांनी ते यादी करून दिलेलीच आहे. त्याच्यामुळं स्मशानभूमीकडे येणारा रस्ता आणि पूल, त्याचप्रमाणे गावाअंतर्गत काही सिमेंट रस्ते त्यांना अजून पाहिजेत, त्याच्याकरता व नालीसाठी मंदिर परिसरासाठी संरक्षण भिंत, असे 3-4 कामं त्यांनी या निमित्तानं माझ्यासमोर मांडलेले आहेत. मी निश्चितपणानं माझ्या परीनं या सर्व कामं परिपूर्ण करण्याचा साठी मी आमदार या नात्यानं माझे पूर्ण सहकार्य तुम्हाला राहील असं जाहीर करतो आणि परत एकदा आपलं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.